एक अलौकिक तत्व म्हटलं गेलं भगवान शंकराला, माझ्या महादेवाला, जे सर्वांना आज्ञा देतात, सर्वांना सर्व काही देणारे, जे जगताचे मायबाप भोलेनाथ आहे मायबाप. आज प्रत्येक जण भोले बाबांची आराधना करतंय, स्मरण करतंय, ध्यान धारणा करतंय. असं एक गाव नसेल की त्या गावामध्ये भगवान सदाशिवांचं शिवालय नाहीये, मंदिर नाहीये. प्रत्येक गावोगावी भगवान शंकर आहेच आहे मायबाप. कदाचित एखाद्या गावामध्ये मंदिर नसेल, शिवालय नसेल, पण भगवान शंकर प्रत्येकाच्या घरी तुळस मात्र आहे, त्या तुळशीवर भगवान शंकर आहेच आहे. असं घर कदाचित सापडणारच नाहीये, नाही सापडणार की तिथे भगवान शंकर नाहीच आहे मायबाप. कुणी अन्य देवताची पूजा करत असाल, पण भगवान शंकराची पूजा प्रत्येक जण करत आहे. तुळशी वृंदावन म्हटल्यानंतर तिथे महादेव आहेच आहे. कुठेही बघा तुम्ही, कुठेही बघा. का, कशामुळे? कारण तोच जगताचा मायबाप आहे, तोच करता धरता आहे, तोच परमेश्वर आहे, तेच अद्वितीय तत्व आहे मायबाप. हे अलौकिक तत्व आहे. भगवान भोलेनाथाला समाधी खूप आवडते, ध्यान धारणा खूप आवडते. असा व्यक्ती नाही, असा प्राणी नाही, असा देवता नाही की भगवान भोलेनाथांची आठवण करत नाही. सगळे आठवण करतात, सगळे बाबांचं स्मरण करतात. प्रयागराजमध्ये आज कुंभाला गेल्यानंतर बघा ना तुम्ही, किती भोले बाबांचे अनेक 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 स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचं दर्शन घडलं. प्रयागराजमध्ये अहो काय काय अधिकारी, तपश्चर्या करणारे साधू आले होते या वर्षी. कोणी जर इथं प्रयागराजला गेले असेल ना, तसं आपण मीडियाला टीव्हीला पाहत होतो, कोणी काट्यामध्ये बसलेलं, काहीचा हात वरती आहे. अशा अनेक अनेक साधना, तपश्चर्या करणारी ती साधू मंडळी प्रयागराजमध्ये आलेली होती. कोणी अनेक वर्ष अन्न पान ग्रहणच केलेलं नाही, अशी माणसं प्रयागराजमध्ये, अशी महान व्यक्ती बाबांच्या स्वरूपामध्ये तिथे आली होती. प्रत्येक जण महादेव 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 महादेव, प्रत्येकाच्या ओठाला महादेव 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 हा शब्द होता. अरे सर्व देवता महादेव महादेव म्हणतातच रे, पण जो सगळ्यांना भेटणार आहे ना, त्यालाही विचारा तुम्ही. मी नेहमी कथेमध्ये तिकडेही सांगितलं, दैफळमध्ये, आणि नेहमी सांगत असतो हा विषय, मला आवडतो जरा. भगवान, कदाचित भगवान विष्णू भेटेल याची गॅरंटी नाही, ब्रह्मदेव भेटेल याची गॅरंटी नाही, भगवान शंकर भेटेल याची गॅरंटी नाही, अन्य देवता तुम्हाला भेटेल याची गॅरंटी नाही. पण एक गॅरंटी मी मात्र घेतो, एक गॅरंटी मी मात्र घेतो की तो देवता इथं जेवढी माझी श्रोते मायबाप तुम्ही बसलात ना, सगळ्यांना ती देवता भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्हाला आनंद झाला की ती देवता आम्हाला भेटावी. म्हणजे सगळ्यांना आनंद झाला बरं का, ती देवता आम्हाला म्हणून टाळी वाजवली. टाळीच का वाजवली याचं कळालं नाही मला. ती देवता तुम्हाला भेटणार, तुम्हाला आनंद झाला की, मी विश्वासानं सांगतो, ठामपणे सांगतो, ती देवता तुम्हाला भेटणार. तुम्हाला आनंद झाला की वा वा, महाराज म्हणले की ती देवता आम्हाला भेटणार, म्हणून तुम्ही टाळी वाजवली. पण त्या देवताचं नाव तरी ऐकून घ्यावं ना अगोदर. तुम्हाला देव भेटणार याचा आनंद झाला, तुम्ही टाळी वाजवली, पण त्या देवताचा परिचय करून घ्या ना, नंतर टाळी वाजवा. आता तुम्ही वाजवली टाळी, 100% तो भेटणार. विश्वास देतो मी व्यासपीठावून की तो तुम्हाला भेटणार भेटणार भेटणार. मायबाप सगळे खुश झाले बघा इकडले, सगळे आनंदी. तुम्हाला वाटतं का देव भेटावं? मी जे म्हणल तो कोणाची इच्छा आहे? मी खोटं बोलत नाही, लक्षात ठेवा. मी व्यासपीठावर आहे आणि मी ठामपणे सांगतो ते तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे भेटणार. कोणाला वाटतं मी सांगेल ती देवता भेटावी? हातवर करा, कोणाला वाटतं भेटावी? सांगा, ज्याला ज्याला असं वाटतं मी सांगेल ते देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आहे, आणि अवश्य निश्चित तो तुम्हाला भेटेलच. मायबाप कोणाची आस आहे त्याला भेटण्याची? हात वर करा ज्याला त्याला भेटायचंय. अरे वा 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 वा,
आता एवढं निवेदन लागलं पाहिजे हो. म्हणजे अर्ध्या लोकांनी तर हात वर केले ती देवता आम्हाला भेटावी म्हणून. तर त्या देवताचं नाव जाणून घ्या आता. आणि निश्चित मी सुद्धा प्रार्थना करेल की बाबा लवकर भेट यांना. काही केला कदाचित संध्याकाळी येऊ शकतो भेटायला, कधी सकाळी बी येऊ शकतो, सांगता येत नाही. तो काही विचारून येत नाही की मी आज भेटायला येणार आहे. पण तुम्ही नशिबवान आहात, तुम्ही आजच त्याला आमंत्रित केलंय, हातवर केलात ना, टाळ्या वाजवल्या, किती आनंद झाला तुम्हाला की आज आम्हाला भेटावी. आणि अपेक्षा आहे तुम्हाला ती भेटण्याची. त्या देवताचं नाम एकच आहे, यम देवता. आता घाबरल्या, आता सगळे एकीकडे पाहू लागले. भाई मी बी हातवर केलता, मला काय माहिती यम आहे. आता घाबरला तुम्ही. आता पर्याय नाही, तुम्ही हात वर केले, तुम्ही टाळी सुद्धा वाजवली. मी म्हणलं देव भेटेल का, टाळी वाजवली. आता भेटणार, त्याची वाट बघा. आता तो भेटणार. आता सांगता येत नाही. मी सांगेल बाबा कथा होईपर्यंत भेटू नको. मग तो कदाचित कथा झाल्यानंतर भेटेल, कदाचित उद्या भेटेल, परवा भेटेल, कधी भेटेल याची गॅरंटी नाही. त्याला भेटा वाटत नाही, मग तुम्ही आजच आमंत्रण दिले त्याला. यम. पण जर कदाचित आज संध्याकाळी जर कोणाला भेटला, किती माणूस वयवृद्ध झालं तरी माणसाला वाटत नाही की यम भेटावं म्हणून. बरं मला सांगा, आतापर्यंत कोणी प्रार्थना केली यम भेटावा? कोणी प्रार्थना केली नाही? नाही, भगवान विष्णू भेटावेत. बरं यमासाठी कोणी तपश्चर्या केली? यमाचा कोण जप करतंय? कोण जप करतोय यमाचा? नाही नाही नाही. असं वाटतं तो डोळ्यासमोर सुद्धा येऊ नये, तो भेटूच नाही. पण किती तुम्ही म्हटला तो भेटू नये, पण तो भेटल्याशी राहत नाही. तो भेटणार नाही. विचारा त्याला, विचारा. जर तुमचं प्रारब्ध कर्म जर जीवनामध्ये चांगले असेल ना, तर कदाचित यमाशी सुद्धा तुम्ही बोलू शकता, संभाषण करू शकता. तर विचारा त्याला, बाबा अरे कोणाचं भजन करतोय, कोणाच्या आज्ञाने आलास तू इथे? तर मायबाप तो यम सुद्धा म्हणेल, माझा परमपिता, माझा परब्रह्म, माझा आराध्य दैवत, मला निर्माण करणारा, मला आज्ञा देणारा दुसरा कोणी नाहीये, तो देवादिदेव महादेव. तो महादेव आहे. आणि कोणाचा जप करता? मी सुद्धा भगवान शंकराचा जप करतो, महादेव 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 महादेव. सर्वजण भगवान शंकराची जप करतात. का? आपण ज्या युगात राहतो, ज्या हद्दीत राहतो ना, ही हद्दी, ही युग, ही जागा कोणाची माहिती का? ही मृत्यूच्या देवता असणं, हे मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोकाचा देवता आहे तो भगवान शंकर आहे. भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे मायबाप. आणि आपण राहतोय मृत्यू लोकामध्ये, भगवान शंकराच्याच लोकामध्ये. कैलास सुद्धा याच पृथ्वी भूमंडलावर आहे, तिथे भगवान शंकराचा वास आहे. तो भेद करत नाही, प्रत्येकाला भेटतो मायबाप, प्रत्येकाला दान देतो. प्रत्येक जण भोले बाबांचं भजन करतात, स्मरण करतात. कोण करत नाही? सगळे करतात. जर तो हे तत्व जर अलग आहे, एवढं विशाल आहे, सर्व काही देऊन टाकतंय, तात्काळ देतो. मग तात्काळ, उशीर लावत नाही. आज, आता, ताबडतोब, उशीर नाही. पण या पाठीमागे आपला शुद्ध भाव, शुद्ध विचार, आपली मनाची पवित्रता, विचाराची पवित्रता, आपले कर्म हे फार महत्वाचे आहेत. ईश्वर येण्याकरता आपली पवित्रताच महत्वाची आहे. भगवान येण्याकरता आपले कर्मच महत्वाचे आहेत. आपली चांगली कर्मच त्याला बोलून घेऊ शकतात. माहिती, लक्षात ठेवा. त्याचं स्मरण नाही केलं, त्याचं जप नाही केला, पण कर्म जर व्यवस्थित असेल तरी त्या ठिकाणी तो येऊ शकतो. माहिती, मग तो जात, धर्म, वर्ण काही पाहत नाही, तो कोणी असो. अरे सज्जन कसा या विकू लागे, मास माळ्या सावं त्यास खुरपू लागे.